नमस्कार, मी सोनाली वक्रतुंड रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत गुलाबजामुन। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर इथे 1 किलो खवा, 1 किलो साखर, 3 ते 4 विलायची तुम्हाला हवी असेल तर घालू शकता, पण विलायचीमुळे वास छान येतो, आणि अर्धा पाव मैदा। आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि तो एकदम घालायचा नाही, थोडा थोडा करून घालायचा आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा मैदा आपल्याला या खव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे, खूप जास्त मळायचा आहे याला। मैदा जो आहे तो पूर्ण खव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, तुम्ही पाहू शकता। आणि मी मैदा एकदम घातलेला नाही, जसा लागेल असाच घातलेला आहे। तुमच्याकडे जो खवा आहे तो पातळ आहे तर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता, आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याला थोडासा घट्टपणा येईल, आणि नंतर फ्रीजमधून 1 ते 1.5 तास आधी बाहेर काढा आणि मगच त्याचा वापर करा। आणि पातळ जर खव्याचा तुम्ही वापर केला तर त्यामध्ये तुम्हाला मैद्याचा वापर जास्त करावा लागेल, आणि मैदा जर जास्त वापरला तर तुमच्या जामुनची टेस्ट बिघडू शकते। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक जामुन करून तळून पाहू शकता। तळल्याच्या नंतर हा जामुन असा हाताला त्याचा कस लागतो, तेव्हा तुम्ही समजून जा की याच्यामध्ये मैदा कमी पडलेला आहे। आणि जेव्हा तो प्लेन असा हाताला लागत नाही, प्लेन तयार होतो तळल्याच्या नंतर, तेव्हा तुम्ही समजा की तुमचा जामुन परफेक्ट तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी हे सर्व जामुन तयार करून घेते, तुम्ही पाहू शकता। आणि इथे आपले सर्व जामुन तयार करून झालेले आहेत, आणि अर्धा पावमधला माझा एवढा मैदा वाचलेला आहे। तर तयार झालेले आहेत आपले जामुन, आणि आता आपण तळायला घेऊया। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे फुल गॅसवर, आणि जेव्हा आपण जामुन तेलामध्ये सोडू तेव्हा तेल असं छान गरम झालेलं हवं आहे। आणि जामुन पूर्ण आपले तेलामध्ये सोडून झाले की मग आपला गॅस आपण मीडियम आचेवर ठेवायचा आहे। याने छान जामुन तळले जातात एकदम आतपर्यंत। कधी कधी काय होतं, वरून फक्त एकदम लालसर रंग येतो गुलाबजामुनला तळताना, आणि आपल्याला वाटतं की ते तळले गेलेले आहेत, पण आतपर्यंत तळले जात नाहीत, म्हणून आपण ते मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत, आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे तळायचे आहेत। त्यामुळे हे आतपर्यंत तळले जातील आणि याची चवही खूप छान होईल। आणि इथे 1 किलो साखर घेतलेली आहे। आता आपण याचा पाक करणार आहोत। तर यामध्ये मी साधारण 1 लिटर पाणी घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। आणि इकडे आपले जामुन मस्त कलरवर तळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदर कलर आलेला आहे, आणि हे आपले एकदम परफेक्ट तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। जामुन हा असा पदार्थ आहे की लाजवाब तुम्ही म्हणू शकता। आणि इथे तुम्ही पाहू शकता हे छान लालसर रंग होईपर्यंत तळले गेलेले आहेत, आणि याला खूप सुंदर कलर आलेला आहे, आणि हे जामुन आपले एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आहा, मस्तच। तर याच पद्धतीने मी सर्व जामुन तळून घेते। जर तुम्ही जामुनमध्ये मैद्याचा जास्त वापर करताय तर खायचा सोडा घालायला विसरू। हे जे 1 किलो जामुनचं मी प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे हे परफेक्ट आहे, म्हणजेच 1 किलो खव्यासाठी अर्धा पाव मैदा एवढा लागतोच। आणि जर तुम्हाला याचे जास्त जामुन बनवायचे असतील तर जास्तीत जास्त तुम्ही अर्धा किलोपर्यंत मैदा घालू शकता, यापेक्षा जास्त नाही घालू शकत, कारण याची चव जी असते ते पूर्ण बिघडली जाते, आणि तुम्हाला त्यामध्ये खव्याचा फ्लेवर बिलकुल येणार नाही। आणि इथे आपल्या पाकामधली साखर विरघळलेली आहे, आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान उकळी आलेली आहे। 10 मिनिटांपर्यंत याला उकळू द्यायचं आहे, आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर इथे आपले जामुनही पूर्ण तळून झालेले आहेत। वाव, मस्तच कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे जामुन आपण पाकामध्ये घालणार आहोत,
तर आता इथे पाकामध्ये छान उकळी येऊन झालेली आहे आणि आता त्यामध्ये आपण ही विलायची मी या पद्धतीने थोडीशी ठेचून घेतलेली आहे आणि आता ती मी या पाकामध्ये घालत आहे आणि विलायची घातल्याच्या नंतर थोडीशी अजून 2 ते 3 मिनटं याला उकळू द्यायचं आहे, कारण विलायचीचा फ्लेवर जो आहे तो पूर्ण पाकामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणून. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण पाक शांत झाला आहे आपला. त्यानंतरच आपण गरम पाकामध्ये हे जामून सोडणार आहोत. आणि गरम पाकामध्ये आपण जामून जर टाकले तर हे लवकर भिजतात आणि लवकर पाकामध्ये मुरले जातात. तुम्ही पाहू शकता. म्हणजेच तुम्हाला खूप इमर्जन्सी असेल, पाहुणे वाट पाहत आहेत जेवणाची, तर तुम्ही गरम पाकामध्ये जर जामून घातले तर हे 5 मिनिटामध्ये या पाकामध्ये मुरले जातात आणि तुम्ही लगेचच त्यांना सर्व करू शकता. तर तुम्ही पाहू शकता हे खूप अमेझिंग दिसत आहेत आणि खूप टेस्टी पण आहेत. आणि आता आपण झाकण ठेवूया 5 मिनिटांपर्यंत आणि 5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता हे छान पाकामध्ये मुरले गेलेले आहेत. हे पहा, या पद्धतीने पूर्ण पाक आतपर्यंत गेलेला आहे. तर तयार आहेत आपले गुलाबजामुन. चला तर आता सर्व करूया. तर तयार आहेत गुलाबजामुन. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.